लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवाला ऑफिसमध्ये एक चिठ्ठी दिलेली असते. त्यात लिहिलेलं असते की आजपासून तुला सेपरेट कॅबिन मिळणार नाही आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो ऑफिसमधला स्टाफ हा नंदिनीविषयी काहीतरी बोलतो. तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो सर्वांच्या समोर स्टाफ मेंबरला मारहाण करू लागतो आणि बोलतो, यापुढे जर नंदिनीच्या विषयी एक शब्द जरी काढलास तरी तुला ठार मारेल. त्याच वेळेस त्या ठिकाणी बाबा देखील येतात आणि बाबा हे जीवावर ओरडतात, काय गोंधळ सुरू आहे? तू ऑफिसमध्ये काम करणारच नाही असं ठरवलं आहेस का? तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देत नाही. तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा काव्याही आश्चर्यचकित होते आणि पार्थला विचारते, कसली चूक? तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, आणि तुम्ही केलेल्या चुकीसाठी जबाबदार मी सुद्धा आहे. तेव्हा काव्याही त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीही जीवाला फोन लावते आणि जीवाला विचारते, तुमचं काम तर व्यवस्थित आहे ना? तेव्हा जीवा हा अतिशय दुःखी असतो आणि बोलतो, तू माझी काय वेण, माझं काम हे अतिशय चांगलं आहे. आणि नंदिनी विचारते, तुम्ही तर खुश तर आहात ना? तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देऊ शकत नाही. पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबा हे जीवाला कामावरून देखील काढून टाकणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.